सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। ऐन दसरा सणाच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे पोकळा, मेथी व भोपळा यासारख्या भाजीपाल्यांचे दर तिप्पटपर्यंत वधारले। बटाटा, कांदा व लसूणचे भाव मात्र बाजारात स्थिरच असल्याचं चित्र धुळ्यात पाहायला मिळतंय। गेल्या मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। याचा फटका धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळालाय। किरकोळ बाजारात मेथी, भोपळा, पालक अशा भाजीपाल्यांनी 100 पार केल्याचं पाहायला मिळतंय। नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे प्रमाण नुकसान झाले। त्यामुळे भाजीपाल्याला पोषक असलेल्या मातीचा देखील पोषण कमी झाल्याचा फटका हा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात शासनाने तात्काळ मदत करावी व कृषी उत्पन्न बाजार समितीतील दर नियंत्रित राहतील यासाठी देखील शासनाने प्रयत्न करावे अशी मागणी व्यापारीमधून व्यक्त केली जात आहे। दुकानदार आहे। धुळे शहरात व राज्यात गेल्या अनेक दिवसापासून अतिवृष्टीच्या संततधारांमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे। विशेष ज्या पालेभाज्या आहेत, पालक असेल, पोकळा असेल, त्याच्यानंतर कोथिंबीर असेल किंवा मेथीची भाजी असेल, या भाज्यांच्या दरात कमीत कमी 20 ते 25 रुपयापर्यंत वाढ झालेली आहे। आता भाजीचे दर जे आहेत, कोथिंबीरचे दर आहेत 100 ते 120 रुपयाप्रमाणे मेथीची भाजी आणि कोथिंबीरचे दर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना महागाईचा फटका बसत आहे। पण त्याचप्रमाणे अतिवृष्टी झाल्यामुळे मातीचं पोषण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचंही हातोहात मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई काढून देण्यासाठी शासनाने तातडीने मदत करण्यात यावी। तसेच बाजार समितीचे दर नियंत्रण राहतील यासाठी शासनाने काहीतरी यथोचित प्रकारे उपाययोजना करण्यात याव्या। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।